नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण रामायण वाचलंय, ऐकलंय, बघितलंय, रामायणाच्या कथा आपल्याला माहिती आहेत. पण रामायणाच्या व्यक्तिरेखांचा थेट आपल्याशी कसा संबंध असू शकतो याविषयी एक फार छान वैचारिक लेख दिनेश शेटे यांनी मांडला आहे. तुमच्याशी तो अगदी शेअर करावासा वाटतोय म्हणून करते. लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली रेषा ही बंधन नव्हती, तर सुरक्षिततेसाठीची एक स्पष्ट सीमा होती. त्या रेषेचा उद्देश सीतेला रोखणं नव्हता, तर तिला वाचवणं हा होता. आणि रावणाने काय केलं? त्या संरक्षक रेषेवर थेट हल्ला न करता सीतेच्या मानसिकतेवर आघात केला आणि सीतेला ती रेषा ओलांडायला भाग पाडलं. लक्ष्मण रेषा ही केवळ धार्मिक किंवा पौराणिक घटना म्हणून त्याकडे बघण्याऐवजी ती मानवी मनाच्या कार्यप्रणालीचं एक मानसशास्त्रीय रूपक आहे असं समजून आज त्या दृष्टीनं विचार करूया किंवा ती लक्ष्मण रेषा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता सीता म्हणजे काय? तर सीता म्हणजे मन, लक्ष्मण म्हणजे विवेक. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं पाहिलं तर सीता हे मानवी मनाचं प्रतीक आहे. मन स्वभावतःच संवेदनशील असतं, दयाळू असतं आणि समोरच्याच्या वेदनांना सहज प्रतिसाद देतं. लक्ष्मण हा विवेकाचा, अनुभवातून आलेल्या समजुतीचा आणि अंतर्गत शहाणपणाचं प्रतीक आहे. विवेक आपल्याला आदेश देत नाही, तर तो फक्त एक सीमा दाखवतो आपल्याला. आणि ही लक्ष्मण रेषा म्हणजे मानसशास्त्रीय बाउंड्री समजूया आपण त्याला. लक्ष्मण रेषा म्हणजे आपण स्वतःसाठी आखलेल्या आपल्या मानसशास्त्रीय सीमा. या सीमा भावनिक, सामाजिक किंवा नैतिक स्वरूपाच्या असतात. आपण कुठे नाही म्हणायचं, कुठे थांबायचं, कुठल्या परिस्थितीत स्वतःला मागे घ्यायचं, या सगळ्याची जाणीव म्हणजे मानसिक बाउंड्री. आणि संशोधन असं सांगतं की ज्या व्यक्तीच्या बाउंड्री स्पष्ट असतात ना, त्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या जास्त स्थिर असतात, आत्मविश्वासी असतात, सुरक्षित असतात. आता रावण म्हणजे काय? तर रावण इथे ही एक व्यक्ती नाही, तर प्रलोभनांचं प्रतीक असं मानूया. व्हॅलिडेशनची गरज, स्वीकारले जाण्याची इच्छा, अपराधभाव, एकटेपणाची भीती, ही सगळी आधुनिक रावणाची हत्यार आहे. तू मदत केली नाहीस तर तू चांगली व्यक्ती नाही, माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस, अशा भावनिक दबावातून मनाला विवेकानं आखलेली रेषा ओलांडायला भाग पाडलं जातं. आणि विवेक कसा असतो? तो शांत असतो, प्रलोभनं गोंगाट करणारी असतात. लक्ष्मण रेषा आखून निघून गेला, तो सीतेजवळ उभा नाही राहिला. विवेकसुद्धा तसाच असतो, तो शांत असतो, नाटक करत नाही. उलट प्रलोभनं गोंगाट करत असतात, भावनिक अस्थिरता निर्माण करत असतात, तात्काळ निर्णय घ्यायला भाग पाडतात. मग अशा क्षणी विवेकाचा आवाज ऐकण्याऐवजी मन भावनेच्या मागे जातं आणि मग तिथेच सीमा ओलांडली जाते. सीमाभंग आणि त्यानंतरचं सफरिंग. म्हणजे सीता रेषा ओलांडते आणि मग सफरिंग सुरू होतं. मानसशास्त्रात सफरिंगला शिक्षा मानलं जात नाही, ती एक संकेत प्रणाली आहे. जेव्हा आपण वारंवार त्या सीमांचं उल्लंघन करतो तेव्हा मग चिंता वाढते, आत्मसन्मान कमी होतो, नात्यांमध्ये चिडचिड होते, ताण निर्माण होतात. हे सगळे संकेत असतात आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलेलो नाही. आता प्रत्येक सीमा तोडणं म्हणजे काही स्वातंत्र्य नाही आहे. आज स्वातंत्र्याची व्याख्या अनेकदा चुकीच्या अर्थाने वापरली जाते. सीमा म्हणजे बंधन आणि बंधन म्हणजे गुलामगिरी, असा सरळ सरळ निष्कर्ष काढला जातो. पण मानसशास्त्र असं सांगतं की खरं स्वातंत्र्य म्हणजे सगळं काही करणं नव्हे, तर काय करू नये ही ओळखण्याची क्षमता असणं म्हणजे स्वातंत्र्य. सीमा नसलेलं मन सतत उपलब्ध असतं आणि शेवटी ते मानसिकदृष्ट्या थकतं. याचं तात्पर्य हेच की लक्ष्मण रेषा भीतीची नको, तर ती शहाणपणाची रेषा हवी. लक्ष्मण रेषा ही भीतीची भिंत नाहीये, ती अनुभवातून आलेल्या शहाणपणाची खूण आहे. प्रत्येक प्रलोभन स्वीकारण्यासारखं नसतं आणि प्रत्येक भावनिक विनंतीला होकार देणं ही काही करुणा नसते.
कधीकधी स्वतःला वाचवणं ही सर्वात मोठी मानसिक जबाबदारी असते. म्हणूनच स्वातंत्र्य म्हणजे मर्यादांचा अभाव नसून मर्यादा ओळखण्याची जाणीव निर्माण होणं आहे. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.